गोरेगाव गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शक्ती प्रदर्शन करीत जिल्हा परिषद गटातून नरेशदादा आहिरे तर लोणेरे पंचायत समिती गणातून प्रभाकर ढेपे व उनेगाव पंचायत समिती गणातून हर्षदा सतवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। बहुजन विचारधारेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वसामान्य बहुजन जनतेच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद पाहावयास मिळत आहे। या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गोरेगाव व लोणेरे शहरातून भव्य रॅली काढली। या रॅलीमध्ये गोरेगाव लोणेरे विभागातून बहुसंख्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेच्या विकास कामाचे विजन घेऊन लढणार असल्याचे जिल्हा परिषद उमेदवार नरेशदादा आहिरे यांनी यावेळी सांगितले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा गोरेगाव विभागामध्ये आम्ही गेलेले आहेत की आम्ही गोरेगावमध्ये ग्रीन सिटी हॉस्पिटल जे आहे ते गेले वर्षापासून बंद पडलेले आहे, ते आमचे स्वतःचेच आहे, पण आम्ही तिथे मोफत सुविधा म्हणून ते हॉस्पिटल चालू करणार आहे। संपूर्ण गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आम्ही मोफत सुविधा देणार आहोत। दुसरी गोष्ट, आज गोरेगाव विभागामध्ये अनेक पक्ष आहेत, मी कुणाची टीका करत नाही, पण अनेक पक्षाच्या अनेक ॲम्ब्युलन्स आहेत, त्या सगळ्या धूळ खात बसलेल्या आहेत। आम्ही त्या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स फ्री देणार आहोत आणि तीही ॲम्ब्युलन्स मोफत देणार आहोत। गोरगरिबांना कुठल्याही बाबतीचे 1 रुपये खर्च न करता हॉस्पिटलची सेवा आणि ॲम्ब्युलन्सची सेवा ही आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत। दुसरी गोष्ट, गोरेगावमध्ये आमच्याकडे ऐतिहासिक जागा आहेत भरपूर, एक मल्लिकार्जुन आहे, आमच्याकडे गावतळा आहे, विष्णू तळे आहे, राम तळे आहे। अशा ठिकाणी असताना देखील गोरेगावमध्ये आत्तापर्यंत पर्यटन स्थळ अजूनपर्यंत कुठला घोषित केलेलं नाही, तर पहिलं आमचं काम होणार आहे पर्यटन स्थळाचं आम्ही घोषित करणार गोरेगाव विभागामध्ये। तिसरी गोष्ट, आम्ही गोरेगावमध्ये आज मानगाव तालुक्यामध्ये बघायला गेलात तर सगळ्यात जास्त खेळाचे खेळ हे आमच्या गोरेगाव विभागाचे होतात। आम्ही त्यासाठी सर्वांना एक विनंती करून त्यांना मी अर्ज दिलेला आहे सर्वीकडं, आणि त्यासाठी आम्ही एक क्रीडा संकुलन ओपन करण्याचा प्लॅन केलेला आहे। त्यासाठी तुम्ही पत्रकार बंधूंनो आणि मतदार बंधूंना एवढंच विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आमचे विचार हे पूर्ण करण्यासाठी